तर आपण ही दृश्य बघतोय ही आहेत मुख्यमंत्री आज कोस्टल रोडच्या पाहणी दौऱ्यासाठी म्हणून इथे आले होते आणि यावेळेस या पुलाचं उद्घाटन देखील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालेलं आहे आणि त्यानंतर आता या रस्त्यावरून मुख्यमंत्री हा जो रोड आहे त्यावरून मुख्यमंत्री पाहणी करतायत। हे दृश्य आपण बघतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळेस आपल्या सगळ्या ताफ्यासोबतच या रस्त्यावरून पाहणी करत आहेत। कोस्टल रोड हा वांद्रे वरळी जो सीलिंक आहे त्याला जोडण्यात येणार आहे आणि त्यामुळे प्रवासाचा वेळ वाचेल आणि हा जो पूल आहे त्याचा आता उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी केलं। उद्यापासून हा पूल लोकांच्या सेवेमध्ये असेल। उद्या संध्याकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत या पुलावरून सर्वसामान्यांना प्रवास करता येणार आहे। कोस्टल रोडवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीसांनी यावेळेस एकत्र पाहणी देखील केलेली आहे आणि पाहणी दौऱ्याला त्यांच्या सुरुवात झाली आहे। हे दृश्य आपण बघतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळेस या कोस्टल रोडची पाहणी करतायत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील हे दृश्य आपण बघतोय। देवेंद्र फडणवीस स्वतः इथून गाडी चालवतायत आणि मुख्यमंत्री त्यांच्या बाजूच्या सीटवर बसलेले आहेत। देवेंद्र फडणवीसांना ड्रायव्हिंगची आवड आहे। याआधी देखील आपल्याला माहिती आहे समृद्धी महामार्गावरून देखील अशाच पद्धतीनं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी प्रवास केला होता। त्यावेळेस देखील गाडीचं स्टेअरिंग जे आहे ते देवेंद्र फडणवीसांच्या हाती होतं आणि आज देखील कोस्टल रोडचा हा जो पूल वांद्रे वरळी सीलिंक आणि कोस्टल रोडला जोडतो त्या पुलाच्या उद्घाटनासाठी यावेळेस मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आलेले असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गाडीचं स्टेअरिंग हाती घेतलेलं आहे आणि त्यांनी इथून पुलाची पाहणी करत ते निघालेले आहेत। मुख्यमंत्र्यांच्या गाडीचं स्टेअरिंग यावेळेस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हातात। समृद्धी महामार्गाचं लोकार्पण ज्यावेळेस झालं त्यावेळेस देखील उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी अशाच पद्धतीनं प्रवास केला होता आणि आज देखील आपण बघतोय कोस्टल रोड जो आहे त्या कोस्टल रोडसाठी उद्घाटन करण्यासाठी ज्यावेळेस मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आले त्यावेळेस देखील देवेंद्र फडणवीसांनी गाडीचं स्टेअरिंग आपल्या हाती घेतलेलं आहे आणि इथून ते प्रवास करत निघालेले आहेत, पाहणी करत निघालेले आहेत। अर्थातच माध्यमांचे कॅमेरे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे एकाच गाडीतून प्रवास करतायत आणि कोस्टल रोडची तसंच वांद्रे वरळी सीलिंकला जोडणाऱ्या पुलाची पाहणी करतायत। या पुलामुळे मुंबईकरांचं प्रवासाचं अंतर जे आहे ते कमी होणार आहे कारण वांद्रे उपनगरातून थेट शहरात येण्यासाठी अवघे 12 मिनिटं लागणार आहेत। 12 मिनिटात हा सगळा प्रवास पूर्ण होईल। ट्रॅफिक असते खरं तर या सगळ्या मार्गातून या सगळ्या भागात जाण्यासाठी, परंतु या पुलामुळे ही सगळी ट्रॅफिकची समस्या दूर होईल। यावेळेस मुख्यमंत्र्यांच्या गाडीचं सारथ्य करतायत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। मुंबईच्या वाहतुकीच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा खरं तर हा मार्ग आणि आज या मार्गाचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते झालेलं आहे आणि उपमुख्यमंत्री त्यांच्या गाडीचं सारथ्य करत निघालेले आहेत। हे दृश्य आपण बघतोय कोस्टल रोडवरून जो पूल वांद्रे वरळी सीलिंकला जोडण्यात येणार आहे त्या पुलाचं आज उद्घाटन झालेलं आहे।